जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. सकाळच्या भक्तीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. देवाने हा नवीन दिवस तुमच्या आणि माझ्या आयुष्यात दाखवला, त्याबद्दल आपण त्या जिवंत देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आज वार गुरुवार दिनांक 9/10/2025 या दिवशी देवाने आपल्याला हा नवीन दिवस दाखवला, त्याबद्दल आपण त्या जिवंत देवाच्या नावाला गौरव देऊ. आपण सुरुवातीची प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू देव, आपण तू पवित्र असा परमेश्वर आहे. प्रभू, या सकाळच्या समय आमच्या प्रत्येकाचं जीवन आम्ही तुला समर्पित करीत आहोत. हे देवा, ही सकाळची वेळ तू आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादाची तू कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा देवा, आमच्या सर्व पापांची अपराधांची तू आम्हाला क्षमा कर. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू भर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. प्रभू परमेश्वरा, आज या सकाळच्या समय आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ येत आहोत. हे देवा, आमचे अपराध तुला सर्व काही ठाऊक आहे. तुझ्या नेत्रापासून काही एक लपलेलं नाही. प्रभू, तू आमच्या सर्व अपराधांची क्षमा करून प्रभू तू आपल्या मायेच्या हाताने तू आम्हाला आपल्या जवळ तू घे. आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र तू कर. तुझ्या पवित्र रक्तामध्ये तू आमच्यावरती तुझा अभिषेक होऊ दे आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रभू, जे लोक बंधनामध्ये आहेत त्या सर्वांना प्रिय प्रभू येशू तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू त्यांना मोकळं कर. हे देवा, आमचं आध्यात्मिक जीवन तुझ्या पवित्र आत्मेच्या सामर्थ्याने भरलेलं होऊ दे आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. प्रभू, ज्याप्रमाणे तू माझ्या संगती बोलतोस त्याप्रमाणे प्रभू ह्या तुझ्या लोकांसंगती तू बोल. हे देवा, आमचं जीवन कसं आहे तू पारखलेलं आहे. हे देवा, आज या सकाळच्या समय प्रभू आम्ही तुझ्या चरणाजवळ समर्पित होत आहोत. प्रभू, तुझ्या वचनातून बोलत असताना तू मला सहाय्य कर, मार्गदर्शन कर. माझ्या विचारांचा ताबा तू घे. प्रभू, मी नाही तर प्रभू तुझ्या प्रिय लोकांसंगती बोलणारा जिवंत परमेश्वर देव तू आहे. हे देवा, आज या सकाळच्या समय प्रत्येक ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा पार लहान थोरापासून तर थेट वडीलधाऱ्या व्यक्तीपर्यंत प्रत्येकाचा ताबा तू घे आणि तुझं गौरव दे. प्रभू, हे जे वचन आहे हे वचन त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे जाण्यासाठी ओ प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याचा अभिषेक तू कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू देवा. प्रिय प्रभूजी, आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा परमेश्वर तू आहे. राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. इथून पुढची वेळ काळ आणि या भक्तीचा चालक मालक पुढारी तू हो आणि तुझं गौरव होते. प्रभू, माझा ताबा तू घे. ऐकणाऱ्या सर्व तुझ्या लोकांचा ताबा तू घे आणि तुझं गौरव होते. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून जाई, आमेन. प्रियांनो, या सकाळच्या समय या भक्तीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रियांनो, ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केला, शेअर केलं, लाईक केलं आणि जे देवाचं वचन ऐकतात त्याच्याप्रमाणे चालतात ते सर्व लोक देवाचे लोक धन्य आहेत. देवाने त्या सर्व लोकांना त्याच्या पवित्र नावामध्ये आशीर्वादित केलेला आहे. प्रियांनो, आम्ही मागील शास्त्र भागामध्ये पाहिलं की यहोशुवा हा जो तरुण व्यक्ती होता, जो मोशेच्या संपर्कामध्ये राहिला होता, मोशेचा मदतनीस म्हणून त्यांनी काम केलं होतं. प्रियांनो, हा नुसता मोशेच्या संगती मदतनीसचं काम करत राहिला नाही, तर तो त्याच्या सहवासात राहून तो देवाच्या जवळ राहणारा व्यक्ती असा झाला होता. तो मोशेच्या संपर्कामध्ये असल्यामुळे, त्याच्या सहवासामध्ये असल्यामुळे तो पुरुष पवित्र आणि धार्मिक असा झाला होता आणि म्हणून मोशेने देवाने सांगितल्याप्रमाणे यहोशुवाला इस्रायलाचा पुढारी केलेला आहे. इस्रायलाची कनान देशामध्ये नेण्याची जबाबदारी या
यहोशुवावरती टाकली आणि मग अचानकपणे ही सर्व जबाबदारी यहोशुवावरती आल्यामुळे त्या ठिकाणी पहा, यहोशू थोडासा घाबरलेला, खचलेला आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. परंतु स्वतः परमेश्वर देव त्या ठिकाणी त्याचा धीर देताना आम्हाला दिसत आहे. आणि मग यहोशुवा याचा पहिला अध्याय 6, 7, 8, 9 वचनामध्ये परमेश्वर त्याला उत्तेजन देताना दिसत आहे. आणि पुन्हा एकदा त्याला जे काय आज्ञा, विधी, नियम जे परमेश्वरांनी दिले होते, तर परमेश्वर देव त्याला सांगत आहे की तू हे जे सर्व काळजीपूर्वक पाळशील, तर तू जाशील तिथे मी तुझ्याबरोबर असेन. हो प्रियांनो, हा सुंदर असा आशीर्वाद, महत्त्वाचा आशीर्वाद यहोशुवाला देवाने दिलेला आहे. आणि मग त्याला चिंता पडली होती की इस्रायल लोक माझं ऐकतील का. आणि मग नंतर यहोशुवाने त्या इस्रायलाच्या छावणीमध्ये त्या लोकांना बोलून त्या ठिकाणी सांगितलं आणि ते लोक सर्व त्याच्या म्हणण्याप्रमाणे करण्यास तयार झाले. आणि त्यांनी असं पण म्हटलं, जो कोणी तुझे ऐकणार नाही तर त्यांचा स्वजनातून उच्छेद करावा आणि त्याला मारून टाकावं, असं त्या लोकांनी त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. आणि मग पहा, दुसऱ्या अध्यायामध्ये आम्ही येत असताना ह्या ठिकाणी यहोशुवा येरिहो हे जे शहर आहे, हे शहर हेरण्यासाठी 2 हेर त्या ठिकाणी पाठवले जात आहे. आणि मग पहा काय परिस्थिती आहे, आपण ह्या प्रत्यक्ष अध्यायामधून पाहणार आहोत. यहोशुवा याचा 2रा अध्याय आणि याच्या 1ल्या वचनापासून आपण पाहणार आहोत. मग नूनाचा मुलगा यहोशुवा याने गुप्तपणे 2 हेर शिट्टीम इथून पाठवले. त्याने त्यांना सांगितले की जा आणि तो देश, विशेषतः येरिहो हेरून या. त्याप्रमाणे ते गेले आणि राहाब नावाच्या वेश्येच्या घरी उतरले. मग कोणी येरिहोच्या राजाला खबर दिली की काही इस्रायल लोक देशाचा भेद काढण्यासाठी आज रात्री येथे आले आहेत. तेव्हा येरिहोच्या राजाने राहाबेला निरोप पाठवला की जे पुरुष तुझ्याकडे येऊन तुझ्या घरात उतरले आहेत त्यांना बाहेर काढ, कारण साऱ्या देशाचा भेद काढण्यासाठी ते आले आहेत. त्या 2 पुरुषांना लपून ती स्त्री म्हणाली, माझ्याकडे कोणी पुरुष आले होते खरे, पण ते कोठले होते हे मला ठाऊक नाही. अंधार पडल्यावर वेस लावून घेण्याच्या वेळी ते निघून गेले. ते कोठे गेले ते मला ठाऊक नाही. तुम्ही लवकर त्यांचा पाठलाग करा, म्हणजे त्यांना गाठाल. पण तिने तर त्या माणसांना धाब्यावर नेऊन तेथे जवसाची ताटे पसरली होती त्यात लपून ठेवले होते. त्यांच्या मागावर निघालेले लोक यार्देनेकडे जाणाऱ्या वाट्याने उतारापर्यंत गेले. त्यांच्या मागावरील हे लोक गावाबाहेर पडताच वेस बंद करण्यात आली. मग इकडे ते हेर झोपी जाण्यापूर्वी ती स्त्री त्यांच्याकडे धाब्यावर गेली आणि त्यांना म्हणाली, परमेश्वराने हा देश तुम्हाला दिला आहे. तो आम्हाला तुमची दहशत बसली आहे आणि देशातील सर्व रहिवाशांची तुमच्या भीतीने गाळण उडाली आहे हे मला ठाऊक आहे. कारण तुम्ही मिसर देशाहून निघाला तेव्हा तुमच्या समोर परमेश्वराने तांबड्या समुद्राचे पाणी कसे आटवले आणि यार्दीने पलीकडे राहणारे अमोऱ्यांचे 2 राजे सिहोन व ओग यांचा तुम्ही कसा समूळ नाश केला हे आमच्या कानी आले आहे. हे ऐकताच आमच्या काळजाचे पाणी झाले आणि तुमच्या भीतीमुळे कोणाच्या जीवात जीव राहिला नाही. कारण तुमचा देव परमेश्वर हा स्वर्गात व खाली पृथ्वीवर देव आहे. मी तुमच्यावर दया केली म्हणून आता माझ्या समोर परमेश्वराच्या नावाने शपथ घ्या की आम्हीही तुझ्या बापाच्या घराण्यावर दया करू आणि ह्याबद्दल मला खात्री लायक खून द्या. तसेच तुझे आई बाप, भाऊ बहिणी आणि यांचे सर्वस्व यांचा आम्ही बचाव करू आणि तुम्हा सर्वांचे प्राण वाचू अशी शपथ घ्या. तेव्हा त्या पुरुषांनी तिला म्हटले, तुम्ही ही आमची कामगिरी बाहेर फोडली नाही तर तुमच्यासाठी आमचे प्राण देऊ आणि परमेश्वर आम्हाला हा देश देईल तेव्हा आम्ही तुझ्याशी दयाळूपणाने
व खऱ्यापणाने वागू. पहा, या ठिकाणी आम्हाला ह्या ठिकाणी सर्वस्वी जे 2 हेर यहोशुवाने यरीहो हे शहर ताब्यामध्ये घेरण्यासाठी त्या ठिकाणी पाठवले होते. त्याचा सर्वे करण्यासाठी ते 2 हेर त्या ठिकाणी पाठवले. आणि मग जे हे हेर पाठवले ते राहाब नावाच्या वेश्येच्या घरी त्या ठिकाणी राहिले. आणि मग त्या यरीहोच्या राजाला कोणीतरी खबर दिली की इस्रायली लोकांचे जे 2 हेर आहे ते राहाब वेश्येच्या घरी राहत आहे. आणि मग राजाने त्या राहाब वेश्येला निरोप पाठवला की जे लोक तुझ्या घरी आलेले आहे त्यांना तू इकडे घेऊन ये, आमच्या हाती सोपव. आणि मग त्या राहाब वेश्ये जी होती ती देवाची भीती बाळगणारी होती. तिने देवाने जे इस्रायल लोकांसंगती महत्कृत्य केले होते, इस्रायल लोकांच्या साठी देवाने जी महत्कृत्य केले होते ते तिच्या कानावर होते. ती देवाला घाबरत होती आणि तिने त्या सर्व गोष्टी ऐकल्या. आणि म्हणून तिने ह्या 2 हेरांना त्या ठिकाणी आश्रय दिलेला आहे. आणि मग या 2 हेरांना तिने धाब्यावरती लपून ठेवलेला आहे. पहा, तिने या देवाच्या लोकांचं त्या ठिकाणी संरक्षण केलेलं आहे. आणि मग ती राजाच्या लोकांना म्हणली, मला माहित नाही ते कुठे गेलेत. आणि मग सूर्य मावळल्यानंतर त्यांना ती म्हणाली की आता तुम्ही निघून जा. पण जेव्हा तुम्ही यरीहो शहर ताब्यामध्ये घ्याल त्यावेळेस पहा, तुमच्या देवाने जी महत्कृत्य केलेली आहे त्या महत्कृत्यामुळे आमच्या काळजाचं पाणी झाले आहे. आणि शिवाय तिने त्या जिवंत देवाच्या विषयी साक्ष केलेली आहे की कारण तुमचा देव परमेश्वर हाच वर स्वर्गात व खाली पृथ्वीवर देव आहे. आता ही जी स्त्री होती ही विदेशी होती, विधर्मी होती, परंतु देवाचं जे महत्कृत्य तिने ऐकलेलं होतं, इस्रायल लोकांसाठी देवाने जे कार्य केलेलं होतं त्या कार्याचे सर्व परिस्थिती तिच्या कानावरती आली होती. आणि म्हणून तिने त्या जिवंत देवावरती विश्वास त्या ठिकाणी ठेवलेला होता. पहा, आज अनेक लोक अंधारामध्ये आहेत, परंतु ह्या ठिकाणी पहा, जी विधर्मी स्त्री तिने फक्त देवाचं कार्य त्या ठिकाणी ऐकलेलं आहे आणि तिने देवावरती विश्वास ठेवलेला. तिला माहित होतं की 100% देवबाप इस्रायल लोकांना ह्या ठिकाणी विजय देणार आहे, कारण त्यांच्या संगती परमेश्वर आहे. त्यांनी देवाची ओळख ही सांगितली की तुमच्या देवासारखा देव स्वर्गात आणि पृथ्वीचा राजा आहे. हो, हाच वर स्वर्गात आणि खाली पृथ्वीवर देव आहे. बघा, ही साक्ष त्या स्त्रीने दिलेली आहे. आज आम्ही आमच्या जीवनामध्ये परमेश्वराच्या विषयी ही साक्ष देतो का? या सकाळच्या वेळी माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, माझ्या आईवडिलांनो, तरुणांनो, तरुणींनो, आज मी तुम्हाला विचारू इच्छित आहे की परमेश्वर देवाची तुम्ही साक्ष देऊ इच्छिता की तुमच्या जीवनामध्ये देवाचं स्थान काय आहे? आज देवबाप तुमच्या जीवनामध्ये कार्य करू इच्छित आहे. या परक्या स्त्रीने परमेश्वरावरती विश्वास ठेवलेला आहे. पहा, ती राहाब जी होती ती वेश्या होती. आता तिचं जीवन कसं असू द्या, परंतु तिने परमेश्वराचा त्या ठिकाणी स्वीकार म्हणता त्या परमेश्वराच्या नावावरती तिने विश्वास ठेवलेला आहे. आणि त्या एका स्त्रीमुळं तिचं संपूर्ण घरानं त्या ठिकाणी वाचलेलं आहे. आणि मग त्या 2 हेरांना ती सांगते की तुम्ही या नगराचा जेव्हा ताबा घ्याल तेव्हा तुम्ही माझा आणि माझ्या घराण्याचा तुम्ही बचाव कराल, अशी शपथ तुम्ही माझ्याशी घ्या. आणि मग नंतर ते 2 हेर त्या स्त्रीस म्हणाले, राहाब वेश्येला, की तुम्ही जर ही माहिती जर फोडली नाही, आमच्याशी विश्वासू राहिले, तर जेव्हा आम्हाला परमेश्वर देव हा देश देईल त्यावेळेस आम्ही तुमच्याशी दयाळूपणे आणि प्रेमाने
आम्ही तुमच्याशी वागू, आम्ही तुमच्यासाठी जीव देखील आमचा देऊ. मग तेव्हा तिने त्यांना खिडकीतून दोराने खाली उतरवले, कारण तिचे घर गावकुसाला लागून होते आणि तेथे गावकुसावरच ती राहत होती. तिने त्यांना सांगितले होते की तुमचा पाठलाग करणाऱ्यांनी तुम्हाला गाठू नये, म्हणून तुम्ही डोंगरवटीने कडे जा आणि तेथे 3 दिवस लपून राहा, तोपर्यंत तुमचा पाठलाग करणारे परततील, मग तुम्ही मार्गस्थ व्हा. ते पुरुष तिला म्हणाले, तू आमच्याकडून जी शपथ वाहवली आहे तिच्या बाबतीत आम्हाला दोष न लागो. मात्र आम्ही ह्या देशात येऊ तेव्हा ज्या खिडकीतून तू आम्हाला उतरवले तिला हा किरमिजी दोर बांध आणि ह्या घरात तुझे आई बाप, भाऊ बंद आणि तुझ्या बापाचे संबंध घराने तुझ्याजवळ एकत्र कर. कोणी तुझ्या घराबाहेर रस्त्यावर गेला तर त्याच्या रक्तपाताचा दोष त्यांच्याच माथी राहील, आमच्यावर त्याचा दोष येणार नाही. पण घरात तुझ्या बरोबर जो असेल त्याच्यावर कोणी हात टाकला तर त्याच्या रक्तपाताचा दोष आमच्या माथी राहील. जर तू आमची कामगिरी बाहेर फोडलीस तर आमच्याकडून जी शपथ तू वाहिली आहेस तिच्यातून आम्ही मुक्त होऊ. ती म्हणाली, तुमच्या सांगण्याप्रमाणेच होईल. याप्रमाणे त्यांना निरोप दिल्यावर ते मार्गस्थ झाले. नंतर तिने किरमिजी दोर आपल्या खिडकीला बांधला. ते जाऊन डोंगरवटीत पोहोचले आणि त्यांचा पाठलाग करणारे परतून जाईपर्यंत तेथे 3 दिवस राहिले. त्यांचा पाठलाग करणाऱ्यांनी वाटेत चौकडे शोध केला, पण ते त्यांना सापडले नाहीत. मग ते दोघे पुरुष डोंगरवटीतून उतरून नूनाचा मुलगा यहोशुआ ह्याच्याकडे परत आले आणि घडलेले सगळे वर्तमान त्यांनी त्याला सांगितले. ते यहोशुआला म्हणाले, हा सर्व देश परमेश्वराने आपल्या हाती नक्कीच दिला आहे. शिवाय आपल्या भीतीमुळे ह्या देशाच्या सर्व रहिवाशांची गाळण उडाली आहे. पहा, आता ह्या ठिकाणी पहा, आम्हाला त्या स्त्रीचा विश्वास त्या ठिकाणी दिसत आहे. बघा, तिने त्यांच्याकडून शपथ वाहिली आणि त्या लोकांनी देखील तिला सांगितलं, जर आमची बातमी तू या ठिकाणी फोडली तर आम्ही ह्या शपथेतून मोकळे होऊ. परंतु आम्हाला त्या स्त्रीचा इतका मजबूत विश्वास त्या ठिकाणी दिसत आहे की तिने त्या गेल्याबरोबर त्या तिच्या घराच्या खिडकीला किरमिजी दोर बांधला. म्हणजे तिला विश्वास होता की परमेश्वराने यरीहो नगर हे इस्रायल लोकांना दिलेलं आहे. एवढा ठामपणे विश्वास तिच्यामध्ये होता. आणि मग ते 2 हेर यहोशुआकडे गेले आणि त्यांनी संबंध अहवाल त्यांना सांगितला आणि ते म्हणाले की ह्या देशातील लोकांची परिस्थिती खूप घाबरलेली आहे. त्या लोकांनी हार मानलेली आहे. त्या लोकांच्या जीवनामध्ये भीती आहे आणि परमेश्वर देवाने अशा प्रकारे यरीहो शहराच्या लोकांवरती ताबा मिळवलेला आम्हाला दिसत आहे. आणि मग पहा, परमेश्वर देवाने अशा प्रकारे त्या 2 हेरांचा बचाव त्या ठिकाणी केला आणि सर्व यरीहो शहर त्या ठिकाणी त्यांनी हेरलं आणि परमेश्वर देव त्यांच्या संगती होता. प्रियानो, हे यरीहो जे शहर होतं अति प्राचीन शहर होतं. त्या ठिकाणी व्यापार होत होता. ती त्या कनान देशाची राजधानी त्या ठिकाणी होती. अनेक ते मुख्य शहर होतं. त्या ठिकाणी व्यापार मोठा होता. त्या नगराची तटबंदी चांगली मोठी होती. त्या नगरामध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती सधन होता. त्या देशामध्ये येणारे सर्व फळं, अन्नधान्य एकदम उत्तमातले उत्तम होते आणि हा देश परमेश्वराने इस्रायलाला दिलेला आहे. आणि म्हणूनच पवित्र शास्त्रामध्ये या कनान देशाला दुधामधाचा प्रदेश म्हटलेलं आहे. आणि मग पहा, अशा रीतीने परमेश्वर देवाने हे यरीहो शहर त्या ठिकाणी
त्याच्या लोकांच्या द्वारे हेरलं होतं आणि त्यांचा त्या राहाब स्त्रीच्या द्वारे त्या 2 हेरांचं त्या ठिकाणी संरक्षण केलेलं आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. प्रियांनो, परमेश्वर देव जेव्हा आमच्यावरती एखादी कामगिरी सोपवतो त्यावेळेस आम्ही पूर्णपणे परमेश्वरावरती अवलंबून राहिलं पाहिजे. हे आम्ही आमच्या जीवनामध्ये घेतलं पाहिजे. प्रियांनो, आम्ही कामं हाती घेतो, परंतु ते सर्व आमच्या मानवी बुद्धीने आम्ही करत असतो. आम्ही देवाच्या चरणाजवळ जाऊन आम्ही परमेश्वराला कधी आमचे काम समर्पित केले आहेत का? त्याच्या इच्छेप्रमाणे आम्ही काम करत आहोत का? हा प्रश्न आम्ही आमच्या जीवनामध्ये आम्ही विचारला पाहिजे. जेव्हा आम्ही आमच्या मानवी बुद्धीने चालतो, जेव्हा आम्ही आमच्या मानवी विचारांनी सर्व गोष्टी करतो, प्रियांनो, त्या सर्व गोष्टी फेल होतात. आणि देवाच्या इच्छेने आम्ही चालतो तर त्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी सफल होतात. प्रियांनो, आज आम्ही आमचं जीवन त्या देवाला समर्पित करीत आहोत. आज आम्ही आमचं जीवन त्या देवाला अर्पण करीत आहोत. का? तर आमचा विश्वास त्या जिवंत देवावरती आहे. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही आमचं जीवन, आमचं सर्वस्व त्या देवावरती आम्ही अवलंबून राहायला पाहिजे. आज काय करतात लोक? खूप शिकले, खूप ज्ञानी झाले म्हणजे देव त्यांच्यासाठी काही नाही. लोकांना जर हा प्रश्न विचारला की तुम्ही प्रार्थनेत आहात, तर लोक आडमुठ्यासारखं उत्तर देतात की आम्ही सर्व बायबल वाचलेलं आहे, आम्हाला माहिती आहे. परंतु परमेश्वर देव त्यांच्या संगती बोलत आहे का? परमेश्वर देव त्यांच्या संगती सहवासात आहे का? ते परमेश्वराच्या संगती चालतात का? ते परमेश्वराच्या आज्ञा पाळतात का? याचा ते विचार करत नाही. प्रियांनो, सर्व जगातल्या गोष्टी मिळवल्या, ज्ञान मिळवलं, जगातील सर्व संपत्ती मिळवली आणि परमेश्वराच्या आध्यात्मिक गोष्टीपासून तुम्ही दूर राहिला तर तुम्ही काहीच मिळवलं नाही सारखं आहे. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही शून्य गोष्टी मिळवलेल्या आहेत. जगातल्या गोष्टी एक वेळेस तुम्हाला नाही मिळाल्या तरी चालतील, पण स्वर्गीय गोष्टी तुमच्या जीवनामध्ये पाहिजे. देवाचा सहवास तुमच्या जीवनामध्ये पाहिजे. परमेश्वर देव तुमच्या कुटुंबामध्ये पाहिजे. त्याशिवाय देवबाप तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये यश देणार नाही. ही गोष्ट तुम्ही तुमच्या जीवनामध्ये, तुम्ही तुमच्या हृदयामध्ये कोरून ठेवा. जर परमेश्वर देव तुमच्या जीवनामध्ये नाही तर तुम्ही काही एक करू शकत नाही. आज या सकाळच्या वेळी हे सुंदर असं वचन तुम्हाला उत्तेजनासाठी दिलेलं आहे. ज्याप्रमाणे परमेश्वर देव त्या हेरांसंगती होता, इस्रायल लोकांसंगती होता, तोच देव परमेश्वर आज तुमच्या कामामध्ये आहे, तुमच्या योजनेमध्ये आहे. परंतु तुमच्या योजना नाही तर देवाच्या योजना ह्या तुमच्या जीवनामध्ये असू द्या. आपल्या योजना ह्या निष्फळ ठरतात, परंतु परमेश्वर देवाची जी योजना असते ती निष्फळ ठरत नाही. आम्हाला परमेश्वराच्या योजनेनुसार आम्हाला चालायचं. जेव्हा देवाची योजना आमच्या जीवनामध्ये उतरते त्यावेळेस देव आम्हाला निश्चित विजय देणारा परमेश्वर आहे. तो तुमचं संरक्षण केल्याशिवाय राहणार नाही. तो तुम्हाला सर्व गोष्टीत आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. तो तुमच्या जीवनातील सर्व आजार रोग काढल्याशिवाय राहणार नाही. आज लोकांच्या जीवनामध्ये खूप पीडा आहे, खूप आजार आहेत, खूप संकट आहेत. काय याचा तुम्ही विचार केलाय का प्रियांनो? कारण तुमच्या सहवासात देवच नाहीये. तुम्ही देवाला स्थानच देत नाही. ज्या ठिकाणी परमेश्वर देव आहे त्या ठिकाणी सर्व गोष्टी, तुम्हाला आरोग्य आहे, तुम्हाला समृद्धी आहे, तुम्हाला जगातील तर सर्व गोष्टी मिळतील, परंतु आध्यात्मिक गोष्टींचं स्वर्गीय दार तुमच्यासाठी देवबाप उघड करेल. हालेलुया, स्तुती, धन्यवाद. हे मी नाही सांगत, हे देवाचं वचन सांगत आहे. वारंवार या ठिकाणी देवबाप मोशेला तर देवबाप
आज्ञा करतच होता, मोशेला आठवण करून देतच होता. नंतर यहोशुआ हा त्याच्या जागी पुढारी म्हणून त्या ठिकाणी देवाने निवडला. त्याला देखील परमेश्वराने तेच सांगितलं की तू काळजीपूर्वक माझ्या आज्ञा व विधी नियम हे सर्व काळजीपूर्वक पाळ, म्हणजे तू जाशील तिकडं मी तुला विजय देईल. हालेलुया. आणि परमेश्वर देव आमच्या संगती इतका विश्वासू आहे, तो शब्दाला पक्का आहे. त्याने यहोशुआ ज्या ज्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी त्यांनी लोक पाठवले, त्या ठिकाणी परमेश्वर देव त्यांच्या संगती होता आहे आणि इथून पुढे राहणार. प्रियांनो, त्याचप्रमाणे प्रियांनो, आम्ही आमच्या जीवनामध्ये परमेश्वराच्या आज्ञा विधी ह्या आम्ही काळजीपूर्वक पाळलं पाहिजे. त्याचं वचन काळजीपूर्वक आम्ही वाचलं पाहिजे, काळजीपूर्वक त्याच्या वचनाप्रमाणे आम्ही वागलं पाहिजे, त्याच्यावरती आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. प्रियांनो, आम्ही जगाच्या गोष्टीच्या मागे जाता कामा नये. जग आणि तो दुष्ट सैतान तुम्हाला परमेश्वर देवाच्या गोष्टीपासून वेगवेगळ्या गोष्टींच्या द्वारे तो तुम्हाला दूर नेऊ इच्छित आहे. आज अनेक लोक जगातल्या गोष्टींच्या मागे लागलेले, मी गोष्टींचे नाव सांगत नाही, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. याकोबाच्या पत्रामध्ये जर आम्ही गेलं त्या ठिकाणी देवाचं वचन स्पष्ट सांगतं की जे जगाच्या बरोबर मैत्री करतात ते देवाच्या बरोबर वैर आहे. जे जगाचे आहेत ते देवाचे होऊ शकत नाहीत. म्हणून प्रियांनो, आम्हाला आमचा जगिक स्वभाव प्रभू येशूच्या नावामध्ये आम्हाला जीवे मारायचा आहे आणि आम्हाला देवाची मैत्री करायची. हालेलुया. जगातल्या गोष्टींच्या बद्दल आम्हाला आमच्या जीवनातून जगिक गोष्टी काढून टाकायच्या आणि आध्यात्मिक गोष्टीची आम्ही ओढ धरली पाहिजे. तेव्हा परमेश्वर देव तुमचं संरक्षण करेल, तेव्हा परमेश्वर देव तुम्हाला समृद्ध करेल, तुम्हाला करेल, तुमच्या नातेवाईकांना करेल, तुमच्या कुटुंबाला करेल आशीर्वादित, तुमच्या देशाला आशीर्वादित करेल आणि तुमच्या देशातून भयानक आजार, भयानक रोग, भयानक पीडा, भयानक संकट तो तुमच्या देशातून तो काढून टाकेल आणि तुमच्या शत्रूला तुमच्या पायाखाली ठेवेल. प्रियांनो, हे आमच्या जिवंत देवाचं कार्य आहे. देव बाप या छोट्याशा वचनाद्वारे तुम्हाला मला आशीर्वादित करू आणि देवाचं वचन हे सरळ सरळ आले, आम्हाला परमेश्वराच्या सहवासात चाललं पाहिजे. अध्याय 2 मध्ये येरिओ नगराचं त्या ठिकाणी सर्वे केला त्या 2 सेवकांनी आणि तो सर्वे त्यांनी खूप प्रामाणिकपणे केला त्या ठिकाणी. आणि यहोशुआला ते 2 जे हेर पाठवले होते ते देखील देवाच्या बरोबर चालणारे होते आणि त्यांनी यहोशुआला सांगितले की परमेश्वराने आपल्याला ते नगर दिलेलं आहे, तर आपण त्याच्यावरती चढाई करून जाऊया. होय प्रिया, त्याचप्रमाणे परमेश्वर देवाने हे सर्व राष्ट्र तुम्हाला मला दिलेले आहे. देवाच्या राज्यामध्ये नेण्यासाठी या सर्व लोक ज्या अंधारामध्ये आहेत, पिडलेले आहेत, देवापासून दूर आहेत, त्यांच्यापर्यंत वचन नेण्याची जबाबदारी ही तुमची आणि माझी आहे. हे काम फक्त देवाच्या सेवकांचं नाही आहे, तर प्रत्येक जे प्रभू येशू ख्रिस्तावरती जिवंत देवावरती विश्वास ठेवतात त्या प्रत्येक विश्वासणाऱ्याचं काम आहे. तुम्ही देवाच्या वचनाचा प्रसार तुम्ही करा आणि ह्या होणाऱ्या नाशापासून त्यांचं जीवन वाचवा. देवबाप तुम्हाला ह्या वचनाद्वारे आशीर्वादित करो. आमेन. आपण प्रार्थना. हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू देव बापा, प्रभावीपणे तुझं वचन तुझ्या लोकांपर्यंत तू या सकाळी पोहोचवलं त्याबद्दल आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहोत. प्रिय प्रभूजी, अनेक लोक आजारी आहेत प्रभू, त्या सर्व आजारी लोकांसाठी आम्ही प्रार्थना करत आहोत प्रभू. आम्ही नाही तर प्रभू तू त्या ठिकाणी कार्य कर. हे देवा, तुला बसलेल्या फटक्यांनी प्रभू या सर्व लोकांना तू आरोग्य दिलेलं आहे. तुझ्या पवित्र रक्तामध्ये तू त्यांना ठेव आणि सर्व सैतानी बंधनं नासूर येशूच्या नावामध्ये निघून जाऊ. सर्व आजार नासूर येशूच्या नावामध्ये निघून जाऊ दे. प्रभू त्यांना तू आरोग्य देत आहेस, त्यांना तू सर्व बंधनातून मोकळं करत आहे, सर्व निराशेतून मोकळं करत आहे. प्रभू आत्महत्येचे विचार तू कॅन्सल करून टाकत आहे. ओ दुष्टांनी लावलेले वाईट विचार त्यांच्या जीवनातून तू काढून टाकत आहे.
हो हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. जे तरुण तरुणी बेरोजगार आहेत त्यांना तू काम देत आहे, त्यांना तू जॉब तू देत आहे प्रभू. ज्या लेकरांचे लग्न जमत नाही त्यांना सुंदर वधू आणि वर तुझ्या भयात चालणारे असे वधू आणि वर तू त्यांना तू दे आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रिय प्रभू, आमच्या सर्व देशासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. आमच्या देशावरती तू दया कर. सर्व अनाचारी बुद्धीपासून, सर्व मूर्तीपूजेपासून, सर्व भ्रष्ट पापापासून प्रभू आमच्या देशाचं तू रक्षण कर. आमच्या देशातील प्रजेचं तू रक्षण कर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. तुझ्या भावी येणाऱ्या सर्व क्रोधापासून प्रिय प्रभू येशू तू आम्हाला तार. आमच्यावरती तू दया कर प्रिय प्रभू येशू. येणाऱ्या सर्व संकटापासून आमच्या देशाचं, आमच्या देशातील प्रत्येक नागरिकाचं तू रक्षण कर प्रभू. जे आमच्या देशाचं कारभार पाहतात त्या सर्व नेते लोकांचा ताबा तू घे. अशांती करणारे नेते त्यांचे तोंड बंद कर. त्यांचे विचार सरणी तू बदलून टाक. त्यांचे घाणेरडे विचार प्रिय प्रभू येशू ते काढून टाक आणि त्यांचं जीवन तू शुद्ध आणि पवित्र तू कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वर. आमचा भारत देश हा राष्ट्रांमध्ये प्रभू तू मोठा तू कर. या भारत देशामध्ये तुझं नाव वाखाणल्या जाऊ दे. या भारत देशाचं नेतृत्व प्रभू तुझ्या हातामध्ये तू घे. दे बापा, या देशावरती तू दया कर, या प्रजेवरती तू दया कर आणि होणाऱ्या नाशापासून प्रभू आमच्या भारत देशाचं तू रक्षण कर, रक्षण कर. सर्व राष्ट्रांवरती तू दया कर प्रभू. आज अनेक देश नाश होताना प्रभू मी माझ्या डोळ्यांनी पाहत आहे प्रभू. त्या भावी नाशापासून प्रभू आमचं तू रक्षण कर. आम्हाला पश्चातापी अंतःकरण तू दे, शुद्ध हृदय तू दे आणि प्रभू आमच्या सर्व पापांच्या अपराधांची तू आम्हाला क्षमा कर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वर. आज दिवसभरामध्ये होणारा सर्व प्रवास, आज दिवसभरामध्ये होणारे सर्व आमचे कामकाज प्रभू तू आशीर्वादित कर. सर्व नैसर्गिक वेळेपासून तू आमचं संरक्षण कर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वर. आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा परमेश्वर तू आहे. राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे आणि तुझं गौरव आमच्या जीवनाद्वारे होऊ दे पित्या परमेश्वर. प्रभू तू आम्हाला सहाय्य कर, मार्गदर्शन. इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून दया. आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर 97-30-30-16-68 या क्रमांकावरती संपर्क करा. आणि प्रियांनो, नुसतं वचन ऐकून घेऊ नका. परमेश्वराने तुमच्या जीवनामध्ये जे काय अनुभव दिलेले आहे ते हा नंबरवरती व्हॉट्सअपला तुम्ही साक्ष द्या. देवाचं गौरव द्या, देवाला गौरव द्या आणि ती साक्ष इतर लोकांपर्यंत तुम्ही घेऊन चाला. देवबाप तुम्हाला व तुमच्या घराण्याला, तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. आमेन, 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 आमेन.